गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। आपण चातुर्मासानिमित्त श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल आपण 28व्या श्लोकापर्यंत आलो होतो। तो आधी 28वा श्लोक वाचू, आता 29 पासून हा सुरुवात। दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी। मना वाक्यने मस्त हे सत्य माने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने। हे मना, हे वाक्य नक्की मनात ठेव। काय मनात ठेव? नुपेक्षी कदा रामदासाभिमाने। ज्याला मी रामाचा दास आहे असं वाटतं, त्याची राम कधीही उपेक्षा करत नाही। नुपेक्षी कदा रामदासाभिमाने। मी रामाचा दास आहे असं एकदा तुम्ही म्हणला की मग त्या तुमची सगळी जबाबदारी त्याच्याकडे गेली। लक्षात घ्या, आपण पादुकावरती डोकं ठेवतो। साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागले। मग तो नेवून झाले जेथील तेथ। आजच्या श्लोकाकडे बोल। पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्ती रिपू श्री कांबिवाचे। पुरी वाहिली सर्व जेणे विमाने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने। पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, त्या रामाच्या नामाचं किंवा रामाचं असं ब्रीद आहे। म्हणजे त्या रामाने असं ठरवलंय की जो कोणी मला शरण येईल त्याचं मी रक्षण करीन। हे ब्रीद आहे त्याचं। म्हणजे त्याने घेतलेला हा पण आहे समजा की जो कोणी मला शरण येईल त्याचे मागे त्याने काय केलं याचा मी विचार करणार नाही। तो शरण आला की मग त्याला सुधारण्याचं काम माझ्याकडे। मग त्याला चांगली बुद्धी देईन, त्याच्याकडनं चांगली कामं करून देईन, सगळं करून देईल। पण त्याने मला शरण आल्यानंतर ज्या वेळेला रावणाला विभीषणाने सांगितलं की जोपर्यंत राम समुद्राच्या पहिल्या तीराला आहे तोपर्यंत सीतेला नेऊन दे, आणि मग ज्या वेळेला तो ऐकत नाही असं पाहिलं, विभीषण रावणाच्या पाया पडायला गेला होता, त्यांनी त्याला लाथ मारून ढकललं नाही। मग त्याची आई आली कैकसी। त्याच्या आईचं नाव काय? रावण, कुंभकर्ण, विभीषण याच्या आईचं नाव आहे कैकसी। कैकई वेगळी, ती रामाची आई। ती आली आणि ती आपल्या मुलाला सांगते, अरे बाबा, मनुष्याने 4 चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करावा, पण जो मनुष्य ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्याला तुम्ही कितीही त्याच्या कल्याणाचं सांगा, तो ऐकणार नाही। मग तू असं कर, तू त्यापेक्षा रामाला शरण जा। म्हणून तो आईची आज्ञा घेऊन आलेला आहे विभीषण, आणि आपले 4 दूत आहेत त्याच्याबरोबर। आल्याबरोबर सगळ्यांना
आश्चर्य वाटलं की एवढ्या आता युद्धाची तयारी होणार. कारण आत्ता जरी राम समुद्राच्या आईला तीराला असले तरी समुद्र ओलांडून कधी जातील त्याचा भरोसा नाही. म्हणजे युद्ध आज नाही उद्या लवकर सुरू होणार आहे. आणि अशा परिस्थितीत रावणाला सोडून हा आला म्हणजे याच्या मनात काही दगाफटका आहे का, काय आहे का, असं अनेक शंका वानरांच्या मनामध्ये आल्या. तेव्हा सगळ्यांना विचारलं की काय करायचं, याला शरण द्यायचं का परत पाठवायचं. कोणी अगदी कळत नकळत अशी मान हलवायची, म्हणजे होय पण नाही पण घ्या नाही तर नका. काय मग मारुतीला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही तर लंकेत जाऊन आलाय, लंका दहन करून आलाय, प्रत्येक घर तुम्ही शोधलंय सीतेसाठी, तेव्हा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. मारुती म्हणतो माझ्या मताचा काही विचारच करू नका, मी काय म्हणतो याला अर्थ नाही, तुमचं ब्रीद काय याचा विचार करा पहिल्यांदा. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, तुमचं ब्रीद काय आहे. शरणागतासी वज्रबंजर रामा तुझे ब्रीद साचार. काय म्हटलंय मारुतीने बघा, हा ब्रीद शब्द तिथं आहे. काय म्हणतो मारुती, शरणागतासी वज्रपंजर रामा तुझे ब्रीद साचार. वज्र जसं सगळ्या येणाऱ्या त्याच्यावरती हल्ला होणार असेल तर ते वज्र रक्षण करतं. तो वज्र जसं त्या सैनिकाचं रक्षण करतं, ज्याच्या हातात वज्र आहे त्याचं रक्षण करतं, तसं जे कोणी तुझ्या पदाला शरण आले त्याचं तू वज्रासारखं रक्षण करशील, चारी बाजूनी रक्षण करशील त्याचं. हे तुझं ब्रीद आहे. आता त्या ब्रीदाला जागायचं का नाही तुझं तू ठरव. मला विचारशील तर मी सांगतो की चांगला मनुष्य आहे, त्याच्या मनामध्ये पाप नाही, निर्मळ मनाचा मनुष्य आहे, तुमची भक्ती करणार आहे. तो दारामध्ये तुळशी वृंदावन होतं त्याच्या, तेव्हा तुमची भक्ती करणार आहे, तो विष्णुभक्त आहे. हा कसा विष्णुभक्त झाला. हे दोघं तामसी वृत्तीचे कुंभकर्ण आणि रावण, हा एकटाच विष्णुभक्त कसा झाला. तर पौलस्त्य ऋषी या कैकसीने आपल्या पतीला सांगितलं किंवा तिन्ही सांजाच्या वेळेला, माझ्या मनातली इच्छा पूर्ण करा. आता प्रत्येक गोष्टीला निसर्गाने किंवा धर्मशास्त्राने काही नियम घालून दिलेत, कोणती गोष्ट कोणत्या वेळेला करायची. पहाटे 4 ते 6 स्नान करायचं, आम्ही म्हणजे 9ला करतो, तुम्ही 10ला करा, प्रश्न नाही. शास्त्र काय म्हणतंय, पहाटे 4 ते 6 म्हणजे सूर्य उगवायच्या आधी तुमचं स्नान झालं पाहिजे. त्यानंतर 6 ते 8 मध्ये तुमचं अन्निक म्हणजे देवदेवताचे नामुक्तमुख असेल ते करायचं. 8 वाजता नाश्ता करायचा. त्यानंतर जे काही नित्यकर्म असेल तुमचं ते करायचं. दुपारी 12 ते 11 ते 1 या वेळामध्ये जेवण करायचं. त्यानंतर थोडीशी वामकुक्षी, वाचन, पाठांतर काही असेल, आपला दैनंदिन काही प्रापंचिक कामं असतील ती करायची. संध्याकाळी लवकर जेवण करायचं आणि लवकर झोपायचं. लवकर निजे लवकर उठे त्याशी आरोग्यता भेटे. शास्त्राने घालून दिलेले नियम आहेत, कोणती गोष्ट केव्हा करायची. आता आपण कोणती गोष्ट केव्हाही करतो हा भाग सोडून द्या. ते त्यावेळेस तिन्ही सांजाच्या वेळेला म्हणजे माझी इच्छा पूर्ण करतो. आता स्त्रीची इच्छा जर पूर्ण केली नाही तर भ्रूणहत्येचं पातक लागतं, म्हणजे त्याला बालहत्येचं पातक लागतं. नाही म्हणता येणार, तो माझी संध्येची वेळ झाली आणि तू भलत्या वेळेला भलतं काय मागते. पण माझा धर्म आहे, मला तुझी इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. पण एक लक्षात ठेव, तुला आसुरी वृत्तीची मुलं होती. मग तिने प्रश्न त्याने सांगितलं की मला आसुरी वृत्तीची मुलं होणार असतील तर एक तर सात्विक वृत्तीचं द्या, विष्णू भक्त द्या. आणि म्हणून हा विष्णू भक्त आहे विभीषण. तर म्हणलं विष्णू भक्त आहे, सात्विक वृत्तीचा आहे.
तेव्हा मला विचारलं तर मी सांगतो, पण तुम्हाला जर काही विचार करायचा विचार असेल तर तुमच्या ब्रीदाचा विचार करा, याला आत घ्यायचं का नाही घ्यायचं. आणि मग रामचंद्रांनी त्याला आश्रय दिला आपल्याला विभीषण. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्ती रिपू श्री कांबी वाजे. आपल्या भक्ताला कोणी त्रास द्यायला लागला, बळे भक्त रिपू म्हणजे आपल्या भक्ताचा शत्रू, आपल्या भक्ताला जो कोणी त्रास द्यायला येईल, बळे भक्ती रिपू श्री कांबी वाजे. त्याला फटका मारल्याशिवाय देव राहत नाही, त्याला शिक्षा करतो. तो देव शिक्षा करतो म्हणजे कशी करतो? देवाने मारलेल्या लाठीचा आवाज येत नाही, देव अशी शिक्षा करतो. त्याला देव म्हणतो मला पाहिजे तेवढ्या शिव्या दे बाबा, पण माझ्या भक्ताला काही करशील, त्याला जर त्रास देशील तर मी आहे एवढं लक्षात ठेव. बळे भक्ती रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमाने. राम निजधामाला चालले त्यावेळेला त्यांनी त्या अयोध्येतल्या सगळ्या लोकांना विमानात बसून वैकुंठाला नेले. विचार करा, त्यात असा विचार केला का हो फक्त सज्जन माणसांनी जात बसा गाडीमध्ये, जे फक्त माझं नाव घेत आहेत तेवढेच गाडीत बसा, विमानात बसा? नाही, सबंध अयोध्या नगरीतल्या लोकांना नेलं तिकडे आणि हनुमानगडीवरती मारुतीची स्थापना केली. की या ठिकाणी मी जरी या लोकांना घेऊन चाललो तरी अयोध्येला लोक येणारच आहेत, पुन्हा इथं नवीन वस्ती होईल, पण तू या ठिकाणी रक्षण करायला थांब. आणि माझ्या भक्तावर जी संकट येतील त्याचं रक्षण आता तू करायचंय. पुन्हा सांगितलं मारुतीला, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याचिकारा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सोडून धावे. म्हणजे मारुतराय ध्यान करत बसलेले असले आणि रामरायाच्या एखाद्या भक्तावर काही संकट आलं आणि त्याने हाक मारली कुणाला, रामाला, तर ती हाक जाते मारुतीच्या कानावरती आणि मारुती आपलं ध्यान बाजूला ठेवून त्याच्या मदतीला येतं. बळे भक्ती रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमाने, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. अहो ज्याने संबंध अयोध्या नगरी वैकुंठाला नेली तिथे एका माणसाला नेणं काही कठीण आहे का? म्हणजे तुम्ही एक भक्त असा विचार करा तर तुम्हाला एकट्याला वैकुंठाला नेण्यात त्याला काय कठीण आहे? ज्याने अयोध्या नगरी पूर्ण नेली त्याला तुम्हाला एकट्याचा उद्धार करणं काय कठीण आहे? नुपेक्षी कदा राम दासा अभिमाने, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्हे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमाने, समर्थाची या सेवका वक्र पाहे. म्हणाले ह्या रामाच्या सेवकाकडे कोणी वक्र दृष्टीने जरी पाहिलं, वाकड्या नजरेने जरी पाहिलं तरी म्हणजे पाहू शकणार नाही. नको बाबा याच्या नादी लागायला नको. म्हणजे कुणीही आपल्या ह्या राम भक्ताकडे कुणीही त्रास देऊ शकत नाही. आणि समजा द्यायला आला तर आहेच. म्हटल्या धनुष्यबाण काय उगीच घेतलेत का? आतापर्यंत त्या रक्षणासाठीच घेतले. भगवंतांनी आपल्या हातामध्ये शस्त्र धारण केली, ती आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धारण केलेली आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्हे. ज्या रामरायाची लीला तिन्ही लोक वर्णन करून सांगतात. म्हणजे वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोक लिहिले आणि मग ह्या तिन्ही लोकांमध्ये आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, मग तिन्ही लोकांना वाटून दिले.
सगळ्याला 100तले 3 भाग करायचे म्हणजे 33 33 33 आणि पुन्हा 33 99 एक शिल्लक राहणार. त्या 100तलं जर करायचं म्हटलं तर 33 33 33 33 किती 99 एक त्यात. मग अशा सगळ्याने भाग करता 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 सगळ्यांना थोडे 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 वाटून देता देता मग शिल्लक राहिले ते रामनाम. त्यांनी रामनाम दिले. कोणाला? मारुतीला दिले. सुग्रीव को दिया गाव, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाम कुछ मतलब से. सगळ्याला सगळं दिलं आणि मारुतीला फक्त रामनाम दिले. आणि रामनाम आणखीन कोणाला दिले? शंकराला दिले. तिन्ही लोक जाळू शके कोपजाचा असा शंकर, पण त्याचा कंठ त्याच्यामध्ये हलाहल त्यांनी प्राशन केल्यामुळे आगाग होत होती. रामनाम घेतल्याबरोबर त्याचे शांत झाले. नुपेक्षित कदा रामदासा अभिमानी. म्हणून म्हणाले या रामाचा दास जो आहे, राम म्हणतो त्याचा मला अभिमान आहे. कोणाचा? माझ्या भक्ताचा मला अभिमान आहे. पण कोण भक्त? रामाचे निरपेक्ष दास्य करीतू असा भक्त पाहिजे. निरपेक्ष सेवा भगवंताची केली पाहिजे. नाहीतर काय होतं? समजा एखाद्या माणसाने एखाद्याकडे पेड नोकरी केली तर महिना झाला की त्याचा पगार दिला की मालक मोकळा की नाही? आपल्या ऋणातनं कसा मुक्त होतो बघा तो देव. देवा माझ्या पोराला नोकरी लागू दे, मी 5 पारायणं करीन, 10 पारायणं करीन. 10 पारायणं केलं, तुमच्या पोराला नोकरी लावून दिली, देव मोकळा झाला. देवा मी एवढं 16 सोमवार व्रत करते, एवढं माझं काम होऊ दे. त्यांनी काम करून दिलं, तुमच्या 16 सोमवारच्या ऋणातनं मुक्त झालं. लक्षात आलं का? पण देव अशाच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. कुणाच्या? की ज्याला जो काहीच मागत नाही त्याच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. भरताने विचारलं, सगळ्याला सगळं दिलं. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, अंगदाला युवराजपद प्राप्त करून दिलं. सगळ्याला जे जे पाहिजे ते ते दिलं. आणि मारुतीलाच काही दिलं नाही. भरताला वाईट वाटलं, कारण द्रोणागिरी पर्वत आणायला चालला होता मारुती. त्यावेळेला तो अयोध्येवरूनच गेला होता. त्या भरताने बाण मारून त्याला खाली उतरवलंय की काय पडला बिडला आपल्या अयोध्येवर डोंगर तर काय करा. कोण आहे एवढा मोठा घेऊन चाललेला पर्वत म्हणून? रामनाम घेत घेत खाली उतरला. म्हणले अरे कशाला? त्या रावणाने गोंधळ घातला, त्याच्यापेक्षा तू जास्ती गोंधळ घातला. कोण आहेस तू? म्हणले मी राम भक्त आहे. बरं रामाचा धाकटा बोल. म्हणले अरे त्यांनी बाण मारलाय, तो लक्ष्मण तिथे बेशुद्ध पडलाय. मी जाऊन जर तिथे पोहोचलो नाही तर लक्ष्मणाचा जीव राहणार नाही. आता कसं जाणार एवढा मोठा पर्वत घेऊन? म्हणाले. मग भरत म्हणाला या बाणावर बस तू पर्वत घेऊन, मी इथून बाण मारतो तो लंकेत जाईल. मारुती म्हणाला खरंच रामाचा भाऊ शोधतो. तुझ्या बाणाला मी घाबरलो नाही, पण तो तुझा बाण रामनाम घेत आला होता. त्याला मान दिल्यासाठी मी खाली उतरलो. मग भरत विचार करतो, एवढा ज्याने लक्ष्मणाचा प्राण वाचवला, आई रावणाकडे गेले, रामाला पळवून नेलं होतं, त्यांनी तिथनं रामाला वाचवलं. सीता शोकहरण म्हणून तुम्ही त्याला पदवी पण दिली, आणि मात्र देताना तुम्ही त्याला काहीच दिलं नाही. भरताला मोठं आश्चर्य वाटलं. तोंडला सगळ्याला सगळं दिले, मारुतीला का नाही दिलं? मग राम काय म्हणतो भरताला माहिती का? भरत भाई भरत भाई कपीसे पूर्ण हम नाही. भरता अरे या मारुतीच्या ऋणातनं मला मुक्त होता येत नाही. त्याला काय देऊ सांग? कितीही दिलं तरी कमीच आहे. म्हणून मी त्याच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. आपल्या ऋणातनं देव लगेच मुक्त होतो. आपण थोडी सेवा केली ना, जे पाहिजे ते देत जातो. आपल्या ऋणातनं मुक्त.
महासंकटे 30वा श्लोक झाला, 31वा सुरू आहे. महासंकटे सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. हे उपासनेचं पुस्तक द्या बघा, 2 मिनिटं. तुमच्याकडे आहे ना समर्थ उपासनेचं पुस्तक, काढा. समर्थ रामदास स्वामीचे उपासनेचं पुस्तक काढा. महासंकटी सोडिले. हा बरोबर. महासंकटे सोडिले देव जेणे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण महाराज की. 33 कोटी देवाला रावणाने बंदीशाळेत टाकलेलं होतं. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. अशा ज्या रावणाने 33 कोटी देवाला तुरुंगात टाकलं, त्या रावणाचा वध करून ज्या रामाने 33 कोटी देवांना बंधमुक्त केलं, केवढा सामर्थ्य असेल त्याचं. मग असा जर तुमचा पाठीराखा असेल तर तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. ज्याला प्रत्यक्ष शंकर जया ते स्मरे त्याचं स्मरण करतो. आणि शंकर काय म्हणतात पहा. सुरेंद्र चंद्र शेखरू अखंड ध्यात सेहरू, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम. काय म्हणताय. सुरेंद्र चंद्र शेखरू, ज्याच्या मस्तकावरती चंद्र आहे, जो देवाचा देव आहे, असा शंकर अखंड रामनाम घेतो आणि सगळ्यांना सांगतो. जना असे सांगतो कुणा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज संगती. महेश म्हणजे शंकर पार्वतीला सांगतात तुला विशेष अशी गोष्ट सांगतो. पार्वती म्हणाली काय विशेष आहे. सलाभ हो तसे दुणा. तुला जे काही पाहिजे त्याचं दुप्पट मिळेल. श्रीराम राम हे म्हणा. तुम्हाला जेवढं पाहिजे त्याच्या दुप्पट देण्याचं सामर्थ्य त्या रामरायाकडे आहे, पण फक्त त्याच्यासाठी श्रीराम राम हे म्हणा. विषय बहुत जाळिले विशेष अंग पोळिले, प्रचित माझिया मना श्रीराम राम हे म्हणा. विषय बहुत जाळिले. शंकर सांगताय विषाने माझ्या गळ्याचा
नुसतं हाल हाल होत होते, लाही लाही होत होती. महे विषय बहुत जाडिले, विशेष अंग पोळिले, प्रचित माझी या मना. पण माझ्या मनाला प्रचिती आहे, मी राम नाम घेतला आणि माझा हाल शांत झाला. विशाळ व्याळ व्यस्तकी, नदी खळाळ मस्तकी. मी त्याच्यासाठी काय केलं, माझा हाल शांत होण्यासाठी. शंकर सांगतायत, विशाळ व्याळ व्यस्तकी, मी माझ्या अंगाभोवती सर्पवेष्टन केलं. शंकराचे साप आहेत का, ते थंड आहेत म्हणून, सर्प थंड आहेत म्हणून माझ्या अंगाभोवती त्याची वेटाळे घालून घेतले तरी दाह शांत होईना. मग म्हणले मस्तकावरती गंगेला धारण केलं तरी दाह शांत होईना. चंद्र डोक्यावर घेतला तरी दाह शांत होईना. विशाळ व्याळ व्यस्तकी, नदी खळाळ मस्तकी, ऋषी भविष्य कारणा, श्रीराम राम हे म्हणा. ऋषीने आधीच भविष्य करून ठेवलंय की रामराय जन्माला येणार. जन्माच्या आधी वाल्मिकाने भविष्य लिहिलेलं होतं. ऋषी भविष्य कारणा, श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला, उपाय हा भला भला, नसे जयासे तुळना, श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला, मरता मरता वाचलो होतो. अपाय होत चुकला, उपाय हा भला भला, नसे जयासे तुळना, श्रीराम राम हे म्हणा. बहुत प्रयत्न पाहिले, परंतु सर्व राहिले, विभूत पक्ष रक्षणा, श्रीराम राम हे म्हणा. अनेक प्रयत्न करून पाहिले पण हालाहाला काही शांत झालं नाही, पण रामनामाने शांत झालंय. या या सर्व देवांचा पक्ष रक्षण करण्यासाठी रामाने त्यांचं रक्षण केले, त्यांना बंदीशाळेतून सोडवलं. वीरामध्ये वीरोत्तमो, विशेष हा रघुत्तमो, सकाळ काम आकणा, श्रीराम राम हे म्हणा. वीरामध्ये वीरोत्तम असणारा हा आणि रघुकुलोत्तम असणारा, सकळ काळांचाही काळ असणारा राम, त्याचं नाम घ्या. बहुत पाहिले खरे, परंतु दोन्ही अक्षरे, चुकेले मयातना, श्रीराम राम हे म्हणा. अनेक नाम घेतली पण राम नाम घेतल्याबरोबर मात्र हर शांत झाला. मनी धरून साक्षपे, अखंड नाम हे जपे. म्हणून तू पार्वतीला सांगताय शंकर, मनी जपोने साक्षपे, म्हणून मी ते मनात धारण केले राम नाम. मनी धरून साक्षपे, म्हणून मी अखंड नामस्मरण करतो, राम नाम घेतो. मनी धरून साक्षपे, अखंड नाम हे जपे, मनांतरिक्षण क्षणा, श्रीराम राम हे म्हणा. आणि पार्वती तुला एवढंच सांगत नाही, देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी. मी मारुती अवतार धारण केला. शंकर काय म्हणताय, मारुतीचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार. याचा फोटो आहे बघा वरती, शंकर, मारुती, रामदास स्वामी आणि गजानन महाराज. देहे धरून वानरी, पार्वती मी वानराचा देह धारण केला आणि आयुष्यभर रामरायाची सेवा करतोय. देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी, विमुक्त राज्य रावणा, श्रीराम राम हे म्हणा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून असा जया ते स्मरे, शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो निगेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहिल्या शिळा राघवे मुक्त. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. पूर्वी काय होतं की आज जरा एक 5 मिनिटं पुढे जाईल बरं का, नाही मग श्लोकच उद्या सांगतो. काय करू सांगू ना, 5 मिनिटं चालेल ना तुम्हाला. ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या सर्वात सुंदर. तर तिचं स्वयंवर ठरलं आणि स्वयंवर ठरल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या वाहनावर बसून निघाले.
इंद्र ऐरावत त्याच्यावर बसून निघाला, गणपती बाप्पा उंदरावर बसून निघाले, असे सर्व देवता आपापल्या पद्धतीने निघून सगळ्यात पहिल्यांदा जो पोहोचेल ब्रह्मदेव का म्हणाला सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे पोहोचेल त्याला मी अहिल्या देणार. आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने निघालेत पृथ्वी प्रदक्षिणा करायला. त्याच वेळेला गौतम ऋषी गंगेमध्ये स्नान केलं. द्विमुख कपिला होती. द्विमुख कपिला म्हणजे गाईला दोन तोंड असे नाही, ती कपिला गाय वेच होती आणि वासराचं मुख बाहेर आलं होतं. त्यामुळे द्विमुखी कपिला, तिला त्याने 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ब्रह्मदेवाकडे गेले नमस्कार करायला. त्यांनाही पण बिन काही माहीत नाही, पाया पडून गेले. हां, ब्रह्मदेव ते बरं झालं बाबा, पहिले तुम्ही आज पृथ्वी प्रदक्षिणा करून. म्हणून मी पृथ्वी प्रदक्षिणाला गेलो नव्हतो, मी त्या कपिलीला 3 प्रदक्षिणा मारल्या. आणि म्हणजे त्या कपिलीला 3 प्रदक्षिणा मारल्या हेच तुला पृथ्वीचं पुण्य प्राप्त झालंय, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालंय. आणि म्हणून माझा जो पण आहे पृथ्वी प्रदक्षिणा करून जो पहिल्यांदा येईल त्याला देणार मी. आणि तेवढ्यात तो आला धावत इंद्र, त्याला वाटलं आपणच पहिले आलो. मग तो म्हणतो हे काय कॉम्पिटिशनमध्ये नव्हते, कोण गौतम ऋषी, आम्ही एवढे धावत आलो त्याच्यात कुठं होते ते, लिस्टमध्ये नाव नाही, रनिंग करणाऱ्यामध्ये नाव नाही, तुम्ही यांना पहिला नंबर कसा दिला. ते म्हणले इंद्रा तू मनात विचार कर, मी केलेले चूक आहे का. मग इंद्राने मनात विचार केला की बरोबर आहे, ब्रह्मदेव म्हणतो तो बरोबर आहे, यांना पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळाले म्हणून यांना दिले, पण याच्या मनात जे पाप आहे ते राहून गेलं नाही हिच्याशी लग्न करायचं. आणि मग त्याने वेश पालटून गौतम ऋषीसारखा वेश घेऊन, जे काही आपल्याला कथा माहीत आहे ते कथेप्रमाणे घड. ज्यावेळी गौतम ऋषी आले, ते स्नानाला गेले होते, आले पाहत आहेत तर दार बंद आहे, आणि आवाज दिल्यावर तो हा बाहेर पळून गेला. इंद्र पळून गेला. आणि अहिल्या पुढे आल्या, बापरे तुम्ही आलात. आणि मग गौतम ऋषीने तिला शाप दिला की तुला मी शाप देतो, तू शिळा होऊन पडशील. आता शिळा होऊन पडशील म्हणजे काय प्रत्यक्ष दगड होऊन पडशील असा नाही, लक्षात घ्या. आता ज्याला कोणीच विचारत नाही असा मनुष्य कसा असेल. हां, असं म्हणजे आपण एक व्यावहारिक गोष्टीने विचार केला, अगदी दगडाची शिळा झाली ती असं नाही आपण म्हटलं तरी, ज्याला काही अपेक्षाच नाही, नर्वसनेसमध्ये गेलाय असं मनुष्य समजा. पण आता जी प्रत्यक्षात जी पुराणातली कथा आहे ती तुम्हाला सांगतो की त्याला दगड होऊन पडतील म्हणाले. मग ती म्हणाली तुम्ही मला शाप दिला हे खरं आहे, पण यात माझा काय दोष आहे काही वेळा विचार करा. मी काही मनाने त्या इंद्राला बोलवलंय का, ये बाबा माझा नवरा गेला आंघोळीला तू ये असं म्हणलंय का. माझ्या मनात तरी काही पाप नाही, मला हे माहीत पण नाही हा वेश पालटून आलाय, तिचं पवित्र मन आहे ना, हा वेश पालटून आला हे मला माहीत नाही. कदाचित तो इंद्र आज जायला नेमकेही यायला गाठ पडली असेल, तो तसाच बाहेर पडला असेल, पण काय शंका येणार मनात येणार नाही शंका. त्याला वाटलं असं असं झालं असेल म्हणून तरी शाप दिला. म्हणजे विचार करा. आणि मग ह्याचा राग शांत झाल्यावर साधी करा, माणसाला रागात काही सुचत नाही. थोडं शांत झालं की त्याला कळलं आपली चूक, कळ हिचा काही दोष नाही ना, आपण शाप देऊन बसलो. मग म्हणले आता मला उशाप द्या. मग म्हणले तुला उशाप देतो की राम ज्या वेळेला इथून जनक राजाकडे जायला येतील वनवासात, त्यावेळेला मखरक्षण करून ते परत जाताना, इथून जाताना त्यांच्या अंगावरनं वाहणारा जो वायू आहे त्या वायूनेच त्याच्यावर मातीचा स्पर्श, त्या रामाची चरणधूळ उडली त्याच्यावर पडली असं कथेत जरी असलं तरी त्याच्यापासून येणारा जो सुगंध आहे त्यानेच केवळ तुझ्या मनामधल्या आशा प्रफुल्लित होतील, पुन्हा तू पहिल्यासारखे होशील. आणि त्याप्रमाणे राम आले. राम आल्यानंतर हे आता काय झालं, त्यामुळे ते म्हणले अगं मी रागा तुला शाप दिला, पण मी कमवलेलं सगळं पुण्य गेलं ना. म्हणून सांगतात साधकाला की तुम्ही रागवू नका, तुम्ही काही बोलाल ना तसं होईल, पण त्यामुळे तुमचं पुण्य कमी होईल. म्हणून साधकाने रागवू नये असं म्हणता येईल. रागवणे म्हणजे आता तुम्ही म्हणले गुरुजी तुम्ही सारखा रागवतात, ते रागवणं वेगळं असतं.
शिस्तीसाठी रागवणं वेगळं, आपण मुलाला रागवतो ते वेगळं, तुझं घर उन्हात बांधीन का काय म्हणेल ते वेगळं, ते राग नाही. तर म्हणाले जे राग म्हणजे शाप देणे एखाद्याला, त्याला राग वाटतात, याचं वाटोळ होईल, अमुक होईल, तमुक होईल. तर म्हणजे मी राग तर देऊन बसतो, शाप तर देऊन बसतो, पण माझं पुण्य संपलं. मग बद्री केदारला गेले ते, आणि इकडे राम आले. राम आल्याबरोबर रामाचा जो सुगंध, परमेश्वराचा गंध असतो, आपण म्हणतो काही वेळेला असा अनामिक गंध आला, म्हणजे सुगंध आला की जो कुठल्याही सेंटमध्ये नसतो. म्हणजे आपण स्प्रे मारतो ना तसा सेंटचा वास नसतो, किंवा तुम्ही अष्टगंध बुक्का काय लावतात त्याच्यासारखा वास नसतो, तो दुर्मिळ सुगंध असतो. तो आला की आपण म्हणतो परमेश्वराचा आगमन झालं, सत्पुरुषाचं आगमन झालं. तसा तो सुगंध जसा आला त्या अहिल्याच्या तिथे, तसं तिच्या मनातल्या सगळ्या कोमेजून गेलेल्या इच्छा सगळं ती पुन्हा पहिल्यासारखी टवटवीत झाली. म्हणजे काय, माणूसाला एखाद्याला सांगितलं तू आता जगणारच नाही, मरणार नाही, तेवढ्यात एखाद्या सत्पुरुषाला पाहिल्यानंतर त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रफुल्लित होता, याच्या आशीर्वादाने आता मला बरं वाटेल. तसं तिच्या मनातल्या इच्छा प्रफुल्लित झाल्या, ती ताजीतवानी झाली, आली पाया पडायला. ते म्हणले आई माझ्या पाया पडू नको. राम तिच्या पाया पडत आहे, कारण यांच्या आधीची आहे ना, रामाच्या आधीची. ते म्हणले राजा रामा तुझ्यामुळे माझा उद्धार झाला. म्हणजे एखादा मनुष्य नर्वसनेसमध्ये गेला असेल तर त्याला पुन्हा चांगल्या अवस्थेत आणण्याचं काम कोणी केलंय, तर ते रामाने केलंय. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदास अभिमाने. ज्याचं वर्णन करता करता वेद सुद्धा थकून गेले, ते म्हणतात नेती नेती पराश्रुती. तेव्हा आम्हाला तुझं वर्णन करून सांगता येत नाही. साही विवाद करता पडलो प्रवाही. आहे ना दुर्गड भारी होते, साही विवाद करता पडले प्रवाही. कसं आहे म्हणा, हे वेद सुद्धा तुझं वर्णन करता करता थकून गेले. नुपेक्षी कदा रामदासा असा राम आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. जय जय रघुवीर समर्थ, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा. करोमि अद्यं सकलं परस्मै, अच्युतं केशवं रामनारायण. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभा.